नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन असा अपडेट घेऊन आलेलो आहे. अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे की ह्या वर्षी 2024ला सप्टेंबर 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या 3 दिवशी अत्यंत मुसळधार आणि अत्यंत अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यातले त्यात जास्तीत जास्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिमुसळधार पाणी असल्यामुळे खूप शेतीचं नुकसान झालं. आणि ह्याच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ज्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना ज्यांनी घेतली होती, 1 रुपयामध्ये पीक विमा, आणि त्यांनी जे क्लेम केले होते असे शेतकरी, त्यांचा 25% पीक विमा हे लागू करण्यात आला आहे, अग्रिम पीक विमा. आणि त्यातले 16 जिल्हे त्या 25%साठी पात्र झालेले आहेत मित्रांनो. त्यात मराठवाड्यातले 8 आणि विदर्भातले असे 12 मिळून असे पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांना 25% अग्रिम पीक विमा लवकरात लवकर 15 ते 20 दिवसांमध्ये वाटप करा असे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत. आणि कंपन्या लगेच कामाला लागलेल्या आहेत आणि काही दिवसाच्या नंतर वाटपास पैशाची सुरुवात होणार आहे. आणि ते अत्यंत आवश्यक आहे, कारण शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि त्या 16 जिल्हे नेमके कोणते आहेत तर 1 नंबरला आहे अहमदनगर, 2 नंबरला आहे अमरावती, 3 नंबरला आहे बीड, 4 नंबरला हिंगोली, 5 नंबरला अकोला, पुढचा जिल्हा आहे परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, सांगली, नांदेड, धाराशिव, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर असे टोटल 16 जिल्हे आहेत. आणि ह्या 16 जिल्ह्यांमध्ये 25%चा अग्रिम पीक विमा लागू झालेला आहे आणि लवकरात लवकर याचं वाटपसुद्धा होणार आहे. आणि जे राहिलेले जिल्हे आहेत महाराष्ट्रातले आपले, त्यात लवकरात लवकर त्यांचा बी निकाली लागणार आहे. त्यांचा बी सर्वे चालू आहे काही भागामध्ये. आणि ज्यावेळेस नवीन असा काय अपडेट आला असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तोपर्यंत धन्यवाद.